दिसते सामाजिक, धार्मिक आणि तात्विक या तीन दृष्टीने या धर्मांतराकडे आम्ही बघितलं पाहिजे. आता या तीन गोष्टींना आम्ही जर या धर्मांतराकडे बघायला लागलो तर आम्हाला आमच्या ज्या हिंदू धर्मामध्ये आम्ही आहोत या हिंदू धर्मामध्ये आमचे सामाजिक असणारे काय होत, आमचं सामाजिक असणारं किंवा आमचा या ठिकाणचा असणारा धार्मिक किंवा तात्विक या तिन्ही दृष्टीने आम्ही जर बघितलं या ठिकाणी अभियानामध्ये तर ह्या तिन्ही गोष्टी आम्हाला कुठं भेटत नाही. आम्हाला सामाजिक दर्जा नव्हता, आम्हाला धार्मिक दर्जा नाही आणि हिंदू धर्मामध्ये तर तत्वच नाही. तत्वहीन असणारा हिंदू धर्म, ज्या हिंदू धर्मामध्ये फक्त नियमावलीच आहे, नियमाने बनणारा असणारा जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मामध्ये आम्ही राहतो. आमचा धर्म हिंदू धर्म जर असेल, त्या हिंदू धर्माला जर आधार ईश्वराचा असेल आणि ईश्वर आपण ज्यावेळेस समोर घेतो तर ईश्वर मध्ये कल्पना आहे. माझ्या दृष्टीने गौतम बुद्धाच्या धर्माला आधार विज्ञानाचा आहे, म्हणजे तत्वाचा आधार आहे. आणि आमच्या धर्माला या ठिकाणी आम्ही ज्या धर्मात आहोत, ज्या धर्मात होतो त्या धर्मामध्ये जो धर्माला जो आधार आहे, धार्मिक आधार ज्याला म्हटला जातो, तो आधार ईश्वराचा आधार आहे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चिंता सुद्यावे समाधान. देव ठेवील तशा पद्धतीनं आपण राहायचं. अशा पद्धतीचा काल्पनिक आधार असणाऱ्या त्या धर्मामध्ये आम्ही होतो. दिशाहीन त्या ठिकाणी चाललो होतो. आम्हाला काय दिसत नाही, म्हणजे मुसाफिर असतो ना, तो मुसाफिरपणा करतो आणि त्याला रस्ता म्हणजे समुद्रामध्ये जहाज असतं ना, भटकतं, त्याला दिशाच सापडत नाही. अशा पद्धतीचा असणारी ही ओबीसीचा असणारे जहाज भरकटत चाललेलं. आणि मग या ठिकाणी बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंचं या ठिकाणी रूप सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी म्हणजे सर्वात अगोदर आमचा जो विचार केला संविधानामध्ये, आमचा विचार केला अगोदर संविधानामध्ये 340 नंबरचा कलम टाकून नंतर 341 टाकला हिताच्या शेड्यूल कास्टसाठी, 342 शेड्यूल टाईपसाठी टाकलं, 341 शेड्यूल कास्टसाठी टाकलं. आणि सर्वात प्रथम आमचा विचार 340च्या कलमामधून आमचा विचार या ठिकाणी बाबासाहेबांनी केला, आमचा विचार. आणि मग हा ओबीसीचा जन्म कसा झाला, शिशुनागापासून झाला ही कथा आपण ऐकतोय. आम्ही पूर्व आश्रमीचे नागवंशी आहोत. हे किर्लोस्कर गुरुजीनं जे ग्रंथ लिहिला बाबासाहेबांना, बुद्धांचा असणारा ग्रंथ जर तुम्ही वाचला तर या देशातला बहुजन समाज नागवंश असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी रिसर्च करून या देशातला बहुजन समाज नागवंश या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस स्वानुभव म्हणून मी पाहतो, स्वतःला अनुभव म्हणून पाहतो. आता राजा पाटलांनी सांगितलं की आम्ही सुद्धा नागवंश आहोत, म्हणजे बऱ्याच भक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सांगितलं पोथी पुराणावर किंवा कोणत्या ग्रंथावर किंवा कोणी त्या ठिकाणी माळा दाढी वाढून जर आला कुणी सांगायला तर त्याचा स्वीकार करू नका. आमचा धम्म आम्हाला सांगतो त्याला तपासा. ज्यावेळेस आम्ही तपासलं स्वतःला, वानखेडे साहेबांनी सांगितलं आता, म्हणजे मी कुठं आलो होतो म्हणजे नांदेडला माझी इंटरव्ह्यू ऐकली. खरं म्हणजे हे सर्व श्रेय जे आहे ना, या सगळ्या अभियानाचं श्रेय जे आहे हे राहुलजी वानखेडे, संजय पाटील आणि त्यांच्या जे संघटना आहेत, वेगवेगळ्या संघटना, त्यांच्याकडे जाता. लक्षात घ्या, हे आम्ही जमलो त्यांच्यामुळे जमलो. नाही तर आम्ही मागच्या वर्षी 14 ऑक्टोबरला जो निर्णय घेतला होता त्या निर्णयानंतर ज्याला काही गती मिळाली, म्हणजे हे कामाला एक फार मोठं वाहक म्हणून ते काम करतायत. या चळवळीचं, या अभियानाचं वाहक म्हणून या ठिकाणी असणारा राहुलजी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतायत. म्हणून हा ओबीसीचा जन्म कुठून झाला याच्या बाबतीमध्ये जर आपण त्या ठिकाणी रिसर्च केलं किंवा आपण त्या ठिकाणी बघितलं तर बाबासाहेबांनी 340 नंबरचा कलम त्या ठिकाणी टाकलं घटनेमध्ये. आणि या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या ज्या काही ओबीसी आहेत त्यांचा जीवनमान त्या ठिकाणी वेगळं आहे. जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले
पंडित नेहरूच्या असणाऱ्या प्रेशरने. आणि मग ओबीसीचा काकासाहेब कालेलकर आयोग त्या ठिकाणी दडपून टाकला जातो. मंडल आयोग येतो, मंडल आयोग अर्धवट लागू होतो आणि अर्धवट लागू होण्यामधून मंडल आयोगामध्ये जो काही चमत्कार दाखवला गेला, आमचे मुलं कुठे मेडिकलला गेले, इंजिनिअरिंगला गेले, पंचायत राज्याच्या माध्यमातून, अर्धवट मंडल आयोगाच्या माध्यमातून आमचे नगरसेवक झाले, पंचायत समितीचे सदस्य झाले, महानगरपालिकेचे सदस्य झाले, ग्रामपंचायतचे सदस्य झाले. हा जो चमत्कार दाखवला बघा, आमच्या ओबीसीला चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही आमचा ओबीसी. आणि मग ह्या नमस्कारातून चमत्कार तर चमत्काराला नमस्कार ओबीसीने टाकला. आणि ज्यावेळेस अर्धवट मंडल आयोग लागू झाला आणि अर्धवट मंडल आयोगानंतर ज्यावेळेस फायदे मिळू लागले ओबीसीला, त्यावेळेस काय झालं, ओबीसी म्हणा लागला नाही मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे. हा ओबीसीचा जन्म, हा ओबीसीचा जन्म असा झालेला आहे. आता ओबीसी किती आहे? काकासाहेब कालेलकर आयोग, मंडल आयोग यांच्या सर्वेनुसार, ब्रिटिशांनी केलेली सर्वे जनगणना 1931 नुसार या देशामध्ये ओबीसी 3744 जातीनं आणि महाराष्ट्रात 360 जातीनं 52% ओबीसी आहे. म्हणजे या देशाच्या अर्धा वर्ग, म्हणजे या देशाची लोकसंख्या 1,01,120 कोटी जर असेल तर 60 कोटी हा आमचा ओबीसी आहे. महाराष्ट्रामध्ये संख्या जर असेल 10 कोटी तर या ठिकाणचा ओबीसी 5 कोटी आहे. बरोबर आहे? गणित कुठेतरी बघा तुम्ही, आम्ही 5 कोटीने आहोत आणि 5 कोटीला असणारा हा ओबीसी 1% जरी म्हटलं तर 50,000 होतात, 50,000 होतात कुठे एक ठिकाणी जमण्यासाठी. 1% सुद्धा या ठिकाणी आज जमलेला नाहीये. त्याचे कारण भरपूर या ठिकाणी सांगितलेले आहेत, व्यवस्थेने आम्हाला जमून दिलं नाही. म्हणजे ही आमची जीवनमान आहे, आमचं एक वेगळ्या प्रकारचं असणारं एक जीवनमान आहे. ज्या जीवनमानातून आम्ही काय केलेलं आहे की आम्ही आमच्यामध्ये एक वेगळं आमच्या एक प्रकारचं असणारं जीवनमान असताना सुद्धा इथालच्या असणाऱ्या व्यवस्थेने, इथालच्या असणाऱ्या उच्चवर्णीय हिंदूने, इथालच्या असणाऱ्या ब्राह्मणाने एक वेगळी संस्कृती, आमची संस्कृती जी काही मूळ संस्कृती होती त्या संस्कृतीवर वेगळी संस्कृती आमच्यावर लागली गेलेली आहे. म्हणून आम्हाला जातीमध्ये तुकडे केलेले विखुरून टाकले. आणि मग आम्ही ज्या जातीमध्ये आहोत त्या जातीमध्ये आम्ही सुरक्षितता मानतो. बघा आम्ही स्वतःला, आमची जात कोणती भावसार. आता मी जर या ठिकाणी म्हणे की मी ओबीसी पर्यंत कसं आलो किंवा ओबीसी पर्यंत कसं काय तुम्ही मानता, मी भावसार समाजाचा आहे. आय ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कास्ट. बघा लॉंग फॉर्म असा होतो ओबीसीचा. वी ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कास्ट. मी भावसार समाजापासून सुरुवात झाली माझी. जन्मल्याबरोबर मला भावसार म्हटले गेले. भावसार हा काय, जात काय आहे? ही जात कास्ट नाही, हे व्यवसाय. परंतु या लोकांनी याला कास्ट करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा ग्रंथ वाचत गेलो. आम्हाला ज्यावेळेस कळालं की ते कलम 340 नंबरचा आहे आणि 340 नंबर प्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी असणारे फायदे मिळतात, त्यावेळेस आम्हाला कळालं वी आर द अदर बॅकवर्ड क्लास. पहिल्यांदा काय माहित झालं मला, वी ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कास्ट. देन आय कम टू नो दॅट आय एम द अदर बॅकवर्ड क्लास. बघा, कास्टचा क्लासमध्ये रूपांतर झालं. कास्टचं क्लासमध्ये, जातीचं वर्गामध्ये रूपांतर झालं. ज्यावेळेस पुढे जाऊन आम्ही त्या ठिकाणी शिकू लागलो, वाचू लागलो, बोलू लागलो, त्यावेळेस आम्हाला कळालं की तुम्ही ओरिजिनेटेड फ्रॉम द भावसार कास्ट, यू आर द अदर बॅकवर्ड क्लास, बट यू आर ऑल्सो ओरिजिनल भारतीय कम्युनिटी. बघा, एक वेळेस जात होतो आणि दुसऱ्या वर्ग झालो आणि तिसऱ्या वेळेस या देशाचे मूळ रहिवासी झालो. ओरिजिनल भारतीय कम्युनिटी. म्हणजे कशी सुरुवात झाली, ओबीसी इथालचा आपण स्वतःला ऑदर
ऑदर बॅकवर्ड क्लास पर्यंत गेलो, नंतर ओरिजिनल भारतीय कम्युनिटीमध्ये त्या ठिकाणी आलो आणि आज ह्या धम्मपीठावर आम्ही काय म्हणतो, वी आर द ओरिजिनल बुद्धिस्ट केडर. आम्ही बुद्धिस्ट आहोत हे म्हणू लागलो. म्हणजे ही सुरुवात ओबीसीचं कन्व्हर्शनची असणारी सुरुवात ही ह्या ठिकाणची आम्हाला प्रत्यक्षात करायची आहे, वास्तवात करायची, सांगायचं आम्हाला. आणि हे सांगत असताना काय आम्हाला त्या ठिकाणी अडचणी येतात, म्हणजे आमच्या अडचणी या ठिकाणी सांगायचं म्हणजे की आम्ही ज्या हिंदू धर्मामध्ये राहतो, आम्ही आमच्या मुलाचं नाव शाळेमध्ये टाकताना हिंदू लिहितो आणि कंसामध्ये धनगर, माळी, साळी, तेली, कोळी काय असेल ते आम्ही लिहितो म्हणजे आपला हिंदू लिहितो, नंतर आमची जात घेतो आणि 365 दिवसाचं पालन पोषण करतो सगळं धर्माचं. पित्र करतो, श्राद्ध करतो, सण करतो, सुख करतो. गणेश चतुर्थी झाली, आता नवरात्र आले, आता पंधरवाडा संपून आज पित्र पंधरवाडा, ही कुणाची भरती सगळी. आता दिवाळी येईल, नंतर 365 दिवस हिंदू धर्माचं पालन पोषण करणारा ओबीसी हिंदू. मंडल आयोगाने त्याच्या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे, ओबीसी हिंदू किती सांगितलेलं आहे की 52% ओबीसी हिंदू मध्ये 43.8 ओबीसी हिंदू आहे, मागास ओबीसी हिंदू लक्षात घ्या. आणि 8.4 हा मागास अल्पसंख्याक आहे, म्हणजे जैन, मुस्लिम, शीख हे अल्पसंख्याक आहे. म्हणजे मेजर कोण आहे हिंदू मध्ये, 43.8 52% मध्ये जर असेल आणि मग हिंदू वोट बँकेमध्ये तो 85% आहे. लक्षात घ्या, म्हणजे ज्यांनी हिंदू वोट बँक केली आहे त्या वोट बँकेमध्ये तो 85% आहे आणि मंडळ आयोगामध्ये 43.8 आहे, मेजर आहे. आणि मग हा या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे सगळे 365 दिवसाचं पालन पोषण करणारा हिंदू, शाळेमध्ये नाव गेल्यानंतर दाखल्यामध्ये नाव त्याचा हिंदू देणारा हिंदू. आणि मग ओबीसी हिंदू च्या ह्या हिताच्या चर्चा या देशामध्ये ज्या ज्या वेळेस झाल्या त्या वेळेस ओबीसी हिंदूला विरोध करणारा कोण, ओबीसी हिंदूला विरोध करणारा या देशामधला ख्रिश्चन आहे का, या देशामधला फारसी आहे का, या देशामधला शीख आहे का, या देशामधला बौद्ध आहे का. ओबीसी हिंदूला विरोध करणारा उच्चवर्णीय हिंदूच आहे ना. जर हिंदू धर्मामध्ये राहून मेजॉरिटीने असणारा 43.8 आणि त्यांच्या हिंदू वोट बँकेमध्ये असणारा 85% ओबीसी हिंदू त्या धर्माचं पालन पोषण त्या ठिकाणी करत असताना जर त्याला त्या ठिकाणी उच्चवर्णीय हिंदू ज्या वेळेस या देशामध्ये ओबीसीच्या हिताची चर्चा झालेली झाली तर आम्हाला विरोध करणारा उच्चवर्णीय हिंदूच आहे ना, तरी पण आम्ही हिंदू धर्मात का राहतो. आणि मग हा कलह कशामध्ये सांगा, हा कलह ज्याला कलह म्हणू आम्ही, कुणामध्ये हा कलह जवान साहेब, हा कलह पारशा बरोबर नाही, आमचा शिखा बरोबर नाही, मुसलमानाबरोबर नाही, या देशातल्या कोणत्या धर्माबरोबर नाही. मग हा कलह हिंदू धर्मामध्ये डायरेक्टली वर्सेस ओबीसी हिंदू वर्सेस उच्चवर्णीय हिंदू जर असा कलह असेल तर हे कलह तुम्ही मान्य का करत नाही हो. मला इथं प्रश्न विचारायचा, हा कलह करतो त्या ठिकाणी हा आमचा म्हणजे आम्हाला विरोध करतोय पावला पावली उच्चवर्णीय हिंदू, ज्याचं आम्ही जतन पालन करतो, तो आम्हाला त्या ठिकाणी विरोध करत असेल तर त्या धर्म तो आमचा मित्र आहे, शत्रू आहे. आणि मग त्या मित्रांबरोबर आम्ही मैत्री करून आमची प्रगती होणार आहे का शत्रू बरोबर मैत्री केल्यावर आमची त्या ठिकाणी प्रगती होणार आहे, याचा तरी विचार केला पाहिजे ना. आम्ही मित्राबरोबर मैत्री करत नाही, शत्रू बरोबर मैत्री करतो, लक्षात ठेवा, म्हणून आमची प्रगती नाही. म्हणून हा कलह 2 वर्गातला आहे, लक्षात घ्या. आणि कलह 2 वर्गातला असल्यामुळं एका हातामध्ये आम्हाला मंडल दिलं, दुसऱ्या हातामध्ये कमंडल दिलेले. म्हणून आम्ही इथं विरोध करू शकत नाही, आमच्यातलं सामर्थ्यच गायब झालेलं आहे. त्याला सामर्थ्य म्हणतात झगडायचं. कमी संख्येनं असणारा उच्चवर्णीय हिंदू मोठ्या
एखादी संधी नाही आम्हाला, त्याच्यावर काही बोलायचंच नाही. हे जे सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वागा. आणि त्या ठिकाणची असणारी जी काही ब्राह्मणी असणारी किंवा हिंदू धर्मातली असणारी सांस्कृतिक दहशत, बाबासाहेबांनी अन्वेषण कास्टमध्ये या देशामध्ये हिंदूची सांस्कृतिक ऐक्य फार मोठं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. थोडी मोठी दहशत आहे हे आमच्या विरुद्धाचे असणाऱ्या हिंदूवर, की ह्या ठिकाणी म्हणजे जसं सांगितलं गेलं की जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा आम्ही या कर्मकांडाचं असणारं पालन पोषण करतो. अशी एवढी मोठी दहशत असणारा एका हातामध्ये आम्ही मंडल घेतला, दुसऱ्या हातामध्ये कमंडल घेतला, जसं समाजवाद्यांची असणारी आज स्थिती झालेली आहे. बाबासाहेबांनी समाजवाद्यांना मूर्ख म्हणलेले, मूर्ख. हिंदू धर्मामध्येच राहून आम्ही हा बदल करू म्हणतात. ते कसं होईल? म्हणजे ज्या ठिकाणी उच्च वर्ण आहे आम्हाला विरोध करतात तिथे जाऊन बदल करू. कसं होईल बदल? ज्या हिंदू धर्मामध्ये नियमावली भरलेली आहे, ज्या हिंदू धर्मामध्ये तत्व त्या ठिकाणी सांगितलेले नाही, समता नाही, बंधुत्व नाही, स्वतंत्र नाही, या तिन्ही गोष्टीचा अभाव असणारा हिंदू धर्म. आणि त्या हिंदू धर्मामध्ये आम्ही राहून कशा पद्धतीचे आमच्या ओबीसीची असणारी आम्ही त्या ठिकाणी करू. म्हणून ओबीसी जो आहे, ज्या ओबीसी या देशामध्ये जो काही 50% आहे, अर्ध्याच्या वर आहे. हिंदू वोट बँक होती, परंतु ओबीसीची वोट बँक होती का? कागदावरच आहे फक्त. ओबीसीची वोट बँक सोडून द्या, पतसंस्था तरी होती का? पतसंस्था सुद्धा होत नाही. आता कॉर्पोरेटरचं बघा तुम्ही, कॉर्पोरेट जे आहे 52% 51% शेअर्स आमच्याकडे ठेवतात, म्हणजे ते कॉर्पोरेट स्वतःकडेच ठेवतात आणि बाकीचे शेअर्स विक्रीला काढतात. 1% शेअर्स त्या ठिकाणी जास्त आपल्याकडे ठेवतात कॉर्पोरेट. अरे या देशाचे 52% शेअर्स ओबीसी कडे आहेत ना, 52% शेअर्स तुमच्याकडे आहेत ना. आणि 52% शेअर्स असताना या देशाचे मालक कोण? तुम्ही आहेत का? पूर्वी होतात तुम्ही, पण आता आहेत का? अरे तुम्ही गुलाम झालेले आहेत. तुम्ही सामाजिक गुलामगिरी पत्करून घेतलेली आहे, धार्मिक गुलामगिरी पत्करून घेतलेली आहे, आर्थिक गुलामगिरी आहे, आणि हे तिन्ही गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी सुद्धा पत्करून घेतलेली आहे. आणि मग या संख्येने असणारा ज्या हिंदू धर्मामध्ये सदाचार नसेल, समता नसेल, स्वातंत्र्य नसेल, आणि त्या ठिकाणी जर वेद असेल, स्मृती असेल, वेदाप्रमाणेच वागा असं सांगितलं असेल, स्मृतीप्रमाणेच वागा असं सांगितलं असेल, तर वेद आणि स्मृतीमध्ये जर काही लिहिलेलं नसेल तर ब्राह्मणाप्रमाणे वागा असं सांगितलेलं आहे, महाजनाप्रमाणे वागा असं सांगितलं असेल. जर ह्या दोन्ही वेद आणि हिताचे असणारे स्मृती या दोन्हीमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी काही सापडत, ब्राह्मण म्हणतात की आम्ही सांगतो ते आहे, खरं आहे, आणि आमच्याप्रमाणे तिन्ही प्रमाणे वागा, आणि तिन्ही प्रमाणे त्या ठिकाणी वागायला आम्हाला सांगतात. म्हणून आमचं त्या ठिकाणचं असणारं एकीकरण होत नाही. कारण त्यांनी सांगितलेलं आहे जाती जातीमध्ये राहण सुरक्षित राहा. काय सांगितलं ब्राह्मणाने? मनुने सांगितलं. ब्राह्मणाने लिहिलं आणि मनुचा रूप दिलं त्याला. आणि मनुला कशाचा आधार दिला? शास्त्राचा आधार दिला. 4 वेदाचा 18 पुराणाचा असणारा आधार दिला. आणि 4 शास्त्राचे असणारे 4 वेद आणि 18 पुराणे काय म्हणतात? की जाती अंतर्गत त्या ठिकाणी लग्न करा, रक्त शुद्ध राहतं. वैज्ञानिक कारण. आणि दुसरं काय सांगतात तिथे? स्त्री आणि पुरुषांची संख्या जर तुम्हाला समान ठेवायची असेल तर मुलींचा विवाह हा बालविवाहपणी करा. 7 ते 8, 8-9 वर्षाचा विवाह करा. आता लहान मुलीचा विवाह जर 25 वर्षाच्या मुलाबरोबर केला तर मरण कोण अगोदर? आणि दुसरं काय सांगा त्याला बेस? स्त्री आणि पुरुषांची संख्या आम्हाला कमी म्हणजे समान ठेवायची ना. आणि मग समान ठेवायची तर मग अगोदर मरण तर कोण? नवराच मरण ना. आणि नवरा गेला तर सतीला जा. कारण स्त्री पुरुषाची असणारी संख्या आम्हाला त्या ठिकाणी समान ठेवायची. आता पूर्वी सतीला जात असताना बघा सांगितलं जातं, ऐकू वाटत नाही, माणूस की म्हणतात कानाच्या किती केल्या लोकांनी. म्हणजे अहिल्यादेवी जी होती तिनं जवळजवळ 21 म्हणजे सतीला जाणार तिथे घरामध्ये ज्या त्यांच्या सुना सासू हे बघितलेले डोळ्याने. पण तो अहिल्याबाईचा सासरा मल्हारराव यांनी
सुनाला जाऊन दिलं नाही सतीला, म्हणजे विद्रोह केला त्या ठिकाणी. आणि सतीला ज्यावेळेस त्या ठिकाणी जायचं त्यावेळेस ढोल ताशा त्या ठिकाणी लावला जात होता. ढोल ताशा कशामुळे? त्या सतीला जाणाऱ्याच्या असणाऱ्या स्त्रीचे आवाज किंकाळ्या, आणि किंकाळ्या म्हणून कुणाला सहानुभूती येऊ नये, कुणाला जिव्हाळा पान फुटू नये म्हणून ढोल ताशा त्या ठिकाणी वाजवला जात होते. हे किंकाळ्या येणारच ना, आधी मुली टाकायची म्हणल्यानंतर. अशा प्रकारचा असणारा हा धर्म, ज्या धर्मामध्ये सांगितलं बालविवाह करा, नवरा मेल्यानंतर सतीला जा, सतीला नाही दिलं तर विधवा राहा, पुनर्विवाह नाही विधवाचा. आता महेंद्रकर साहेब जाऊ लागले, आणि विधवा झाली का झाली त्याला त्या ठिकाणी केस काढा, त्याचे विद्रोपण करा. अशा पद्धतीचा असणारे नियमावली असणारा हिंदू धर्म, त्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी त्या धर्मामध्ये काही करा, त्याला मार्ग त्यांनी सांगितलेले. बघा, माणसाचं चित्ताची गोष्ट आली तर मनाची गोष्ट आली. बोलले कोणी माणसाचं चित्त आणि मन हे कोण घडीत असतं शेवटी? लक्षात घ्या, माणसाचं चित्त आणि मन हे कोण घडीत असतं? जो माणूस ज्या धर्मामध्ये जन्मतो तो धर्म त्या माणसाचं चित्त आणि मन त्या ठिकाणी घडवीत असतो. बरोबर आहे ना? आणि मग मन आणि चित्त हिंदू धर्मामधल्या लोकांचं कसं घडेल असा जर धर्म असेल तर सदाचारी बनेल का अनाचारी बनेल? असे जर संस्कार आमच्या धर्माचे असेल की तुम्ही किती कर्मकांड करा, त्याला त्या ठिकाणी पर्याय सांगितले, पापशालन करण्याचे मार्ग सांगितलेले आहेत, आणि पापशालन करण्याचे मार्ग या ठिकाणी सांगितले. आणि मग आमचं मन काय होतं? भ्रष्ट होतं, भ्रष्ट. आम्ही म्हणतो की आमच्या धर्मामध्ये मार्ग सांगितलेत ना, आम्ही जातीमध्येच राहा, सुरक्षित राहा, जातीच्या गटाच्या बाहेर लग्न करू नका, स्त्रियांची आणि पुरुषांची असणारी संख्या राहण्यासाठी तिचं पुनर्विवाह करू नका, हे सांगितलेलं आहे. आणि धर्म सांगतो तुम्हाला स्वर्गात जर जायचं असेल तुम्ही किती अन्याय अत्याचार काही करा, भ्रष्टाचार करा, अन्याय अत्याचार करा, पापशालन करण्याचा असणारे मार्ग आमच्या धर्मात जर सांगितलं असेल तर पहिल्यांदा त्या जन्मलेल्या ज्या धर्मामध्ये असणारा जो माणूस असतो त्या धर्माच्या असणाऱ्या माणसाचं मन भ्रष्ट होत असतं. आणि अगोदर त्या हिंदू धर्मामध्ये जन्मलेल्या माणसाचं मन जर भ्रष्ट झालं तर तो काय करतो? मानसिक भ्रष्टाचार करतो, सामाजिक भ्रष्टाचार करतो, आर्थिक भ्रष्टाचार करतो, वेगवेगळ्या सांस्कृतिक भ्रष्टाचार करतो. माणसाचं मन भ्रष्ट झालं की तो भ्रष्टाचारच करतो. अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी सांगितलेला धर्म, त्या धर्मामध्ये आम्ही राहत असताना, आम्ही वेगवेगळ्या जातीच्या कप्प्यामध्ये त्या ठिकाणी राहत असताना, आम्ही मोठ्या संख्येने असताना सुद्धा आम्हाला जाती 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 जातीमध्ये विखरून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि ओबीसीच्या एका जातीचा जर मेळावा लागला तर मोठ्या संख्येने लोक येतात, परंतु ओबीसीच्या मेळाव्याला येत नाही. चव्हाण साहेब बरोबर आहे ना? येत नाही. हे आम्ही नेहमी बोलून दाखवतो, कारण जातीमध्ये आम्ही सुरक्षितता त्या ठिकाणी मानतो. म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी, वानखडे साहेबांनी सांगितलं की गौतम बुद्धांनी वर्णव्यवस्था खलास केली होती, संपून टाकली. जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये वरती ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 मध्ये पिढीला पायऱ्या होत्या, त्याला वर्णव्यवस्था म्हणतात. आणि ती वर्णव्यवस्थेचा प्रतिक्रांती झाली. महापरिवार दिन झाला, तथागतांचा त्यानंतर इथं कत्ली झाल्या बनतेजींच्या. आणि वर्णव्यवस्थेचा जन्म जातीव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी झाला. आणि जातीव्यवस्थेमध्ये असणारा जो काही या भारताची जाती व्यवस्था बघितल्यानंतर जाततोड संमेलनामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी हातात झालेलो आहे जाती व्यवस्था बघून. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या असणाऱ्या समाजशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञाचा असणाऱ्या पदवीदान समारंभामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी आज थक्क झालेलो आहे की भारतामधली जाती व्यवस्था संपणार नाही. हिंदू धर्मामध्ये फक्त तत्व टाका, समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य आणि न्याय हे तत्व टाका, त्यालाच त्या ठिकाणी नामांतर म्हणा, त्यालाच धर्मांतर म्हणा. अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं भाषण. मग ज्या धर्मामध्ये अशा पद्धतीचा असणाऱ्या नियमावली आहे, अशा पद्धतीच्या असणाऱ्या ज्या काही अटी टाकलेल्या आहेत, त्या अटीमध्ये राहणारा हा हिंदू आणि या हिंदूचा असणारा जी काही जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेला पर्याय बाबासाहेबांनी घटनेमध्ये नंतर करून दिला. नंतर म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेबांना शाहू महाराजांनी हत्यार मिरवणूक काढली बॅलिस्टर झाल्यानंतर, बघा, म्हणजे बाबासाहेबांना वाटलं नाही माझं ऐका लागले कोणतरी, मला इतर समाज मानू लागलेला आहे, मला सामाजिक प्रतिष्ठा देऊ लागलेला आहे. हत्यार मिरवणूक बाबासाहेबांनी काढली तर काढली,
इंचचं नख पडद्याच्या बाहेर न दिसणारी राणीला आणलं आणि बाबासाहेबाला ओवाळायला लावलं कोल्हापूरमध्ये बॅरिस्टर झाल्यानंतर निवडणूक काढल्यानंतर. म्हणजे हे कशामुळे केलं शाहू महाराजांनी की इथं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना एक सामाजिक प्रतिष्ठा द्यायची होती की बाबासाहेब आंबेडकर हिताच्या असणाऱ्या अस्पृश्यांचं प्रतीक होतं. अस्पृश्यांना या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा मिळत नव्हती म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं केलं. म्हणून त्यांना त्या ठिकाणी विश्वास वाटला की नाही ही या ठिकाणी मी जाती व्यवस्थेचं तर पूर्ण खतम करू शकत नाही परंतु जाती व्यवस्थेचं रूपांतर मी वर्ण व्यवस्थेत करू शकतो. जाती व्यवस्था कशी वर्ण व्यवस्थेत पायऱ्या असतात पण त्या जाती व्यवस्थेमध्ये पायऱ्या नाही. वरचा ब्राह्मण जर पागल झाला तर खालच्या मधल्यामध्ये त्याला येता येत नाही आणि खालच्या मधल्यातला शूद्र जर कलेक्टर झाला तर वरच्या मधल्यात जाता येत नाही. कारण या 4 मधली बिल्डिंगला पायऱ्या नसतात त्याला जाती व्यवस्था म्हणतात. या 4 मधल्या बिल्डिंग मध्ये पायऱ्या नसल्यामुळे जाती व्यवस्था उद्ध्वस्त करता येईल म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये 4 वर्ण दिलेले आहेत. सांगितले 4 वर्ण सांगितलेले. एक ओपन वर्ण म्हणजे ज्याला काहीच आरक्षण वगैरे मिळत नाही तो एक वर्ग त्याला आपण ब्राह्मण म्हणू. दुसरा 340 नंबरच्या कलमातून ओबीसी. तिसरा 341 यातून अनुसूचित जाती आणि 342 असणाऱ्या कलमातून 300